नमस्कार सर्वांना. स्वामी कृपा या चॅनलवर आपले स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मेष राशी 17 मे ते 31 मे. मे महिन्याचा उत्तरार्ध मेष राशीच्या लोकांसाठी ऊर्जा, धावपळ आणि नवीन निर्णयांचा काळ ठरणार आहे. मागील काही दिवसांपासून मनात चालू असलेली अस्थिरता आता हळूहळू कमी होईल. अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळू लागेल. काही लोकांच्या आयुष्यात अचानक बदल घडू शकतात, तर काहींना जुन्या कामांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला तर या काळात चांगली प्रगती दिसेल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ मेहनतीचा असला तरी फायद्याचा राहील. वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढतील. काहींना नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन पदाची संधी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, पण सहकाऱ्यांशी बोलताना थोडा संयम ठेवावा लागेल. छोट्या वादांपासून दूर राहणे फायद्याचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहक वाढण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. भागीदारीत काम करत असाल तर गैरसमज टाळा. 24 मे नंतर आर्थिक हालचाली वाढतील. नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा काळ मिश्र परिणाम देईल. पैसा येईल पण खर्चही वाढतील. घर, वाहन किंवा कुटुंबासाठी खर्च करावा लागू शकतो. काहींना अचानक प्रवासाचा खर्च येऊ शकतो. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या शेवटी परिस्थिती चांगली राहील. उधार देताना काळजी घ्या. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात भावनिक चढ उतार दिसू शकतात. जोडीदाराशी गैरसमज होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बोलताना शब्द सांभाळा. नात्यात प्रामाणिकपणा ठेवला तर संबंध मजबूत होतील. विवाहित लोकांसाठी 26 मे नंतर वातावरण सुधारेल. जोडीदाराकडून साथ मिळेल. काही अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते. कौटुंबिक जीवन. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. मात्र घरातील छोट्या गोष्टींवर राग व्यक्त केल्यास वातावरण तणावपूर्वक होऊ शकते. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आरोग्य. ऊर्जा चांगली राहील, पण थकवा किंवा डोकेदुखी त्रास देऊ शकते. झोप अपुरी राहिल्यास चिडचिड वाढेल. गरम पदार्थ आणि अनियमित खाणे टाळा. नियमित चालणे किंवा व्यायाम केल्यास फायदा होईल. मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला कठीण जाऊ शकते, पण नंतर परिस्थिती सुधारेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळू शकतात. नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा काळ चांगला आहे. उपाय. दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करा. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक अडचणी दूर होतील. या काळात मेष राशीच्या लोकांनी उतावळेपणा कमी करून संयम ठेवला तर अनेक चांगल्या संधी त्याच्या बाजूने येऊ शकतात. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि महिन्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला दिसेल.